चला बालमित्रांनो, आज आपल्याला काय शिकायचे? इक्वेशन्स ऑफ मोशन यूजिंग ग्राफिकल मेथड विच वी हॅड ऑलरेडी लर्न. ओके, हाऊ मेनी इक्वेशन्स ऑफ मोशन वी हॅव? 3. किती मोशन्स इक्वेशन आहेत? 3. कोणते कोणते? v इज इक्वल टू यू प्लस एटी, सेकंड s इज इक्वल टू यू डी प्लस हाफ एटी स्क्वेअर, आणि थर्ड v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इक्वल टू 2as. हे आता आपल्याला डिराईव्ह करायचे बाय युझिंग ग्राफ्स. पहा आता हाऊ शुड वी डू. बघा आता, सपोज ऑब्जेक्ट इज इन द मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन. लहानपणी आपल्याला मोशन कशी होती? अगदी स्ट्रेट लाईनमध्ये. आता आपण 11th मध्ये कशी शिकणार? सर्क्युलर ॲज वेल ॲज रोटेशनल. सध्या पहा, स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह करतोय ना, तर इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे बेटा? u. फायनल व्हेलॉसिटी किती आहे? v. म्हणजे सपोज गाडी 2च्या स्पीडने चालली असेल, नंतर 5चा स्पीड झाला, वाढला कमी झाला. गाडी 10 किलोमीटर पर आवरने चाललेली आहे, नंतर 50 किलोमीटर पर आवरने चालली, स्पीड काय झाला? वाढला. मग 10 ही व्हॅल्यू काय झाली? u. आणि 50 ही व्हॅल्यू काय झाली बेटा? v. किती वेळेत झालं हे सगळं? टाइम t मध्ये. ठीक आहे. ॲक्सलरेशनला काय म्हणूया? छोटा a. विथ द डिस्प्लेसमेंट yes. ओके, द 3 इक्वेशन्स ऑफ द मोशन कॅन बी रिटन ॲज. पहिलं v इज इक्वल टू यू प्लस एटी. हे रिलेशन कोणाकोणामधलं देतं बेटा? ॲक्सलरेशन कोणाचं असतं? व्हेलॉसिटी आणि टाइम. कशामधलं? व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं. सेकंड s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. कोणामधलं रिलेशन देतं? हे डिस्प्लेसमेंट अँड टाइम. डिस्प्लेसमेंट अँड टाइम. आणि थर्ड v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे कोणामधलं रिलेशन देतं बेटा? डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. कोणामधलं रिलेशन देतं इथे? डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. ठीक आहे. ओके, तर आता हे इक्वेशन्स आपल्याला करायचे डिराईव्ह. काय दिसतंय तुम्हाला बोर्डवरती सांगा? अरे ग्राफ दिसतोय. हा ग्राफ पहा बरं, काय काय दिसतंय ग्राफमध्ये? तुम्हाला दिसतंय की हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस वरती काय प्लॉट केला? टाइम. व्हर्टिकली व्हेलॉसिटी प्लॉट केली. ओके, बरं. आधी तर पहा बरं, टाइम 0 आहे. टाइम 0 आहे. वरती व्हेलॉसिटीच्या बाबतीत काय दिसतंय रे तुम्हाला? तुम्हाला इथं स्पीड u दिसतोय का नाही? येस. परंतु तो u स्पीड कधी दिसतोय? इकडं पहा ना, पॉईंट ई ला. अरे इज दॅट ओके? समजा मी हा ग्राफच आपण पहिल्यापासून करूया. आपण हे इक्वेशन्स ग्राफिक्सपेक्षा आपण स्वतः डिराईव्ह करू. ठीक आहे. मला सगळेजण तुम्ही सांगा बरं, हॉरिझॉन्टली काय प्लॉट केला आपण? टाइम. व्हर्टिकली काय घ्यायचं बाळा आपल्याला? व्हेलॉसिटी. इज दॅट ओके? हॉरिझॉन्टली टाइम आहे आणि व्हर्टिकली व्हेलॉसिटी आहे. ठीक आहे. ठीक. आता बघ बेटा, टाइम 0 आहे. टाइम 0 आहे इथं, आणि हा टाइम हळूहळू वाढत जाणार. येस ऑर नो बेटा? आवर्समध्ये घेतला तर 1 आवर, 2 आवर, 3 आवर, काय जे असेल ते व्हॅल्यूज असतील त्या टाईमच्या. ठीक आहे. आता टाइम 0 आहे आणि केसेस काय काय असू शकतात? एखादी गाडी मूव्ह करते ऑलरेडी, आणि ती मूव्ह करते, आपण तिला पाहिलं तर आपल्याला त्या गाडीचा काहीतरी स्पीड दिसेल. येस ऑर नो? किंवा आपण ऑब्झर्व करत राहिलोय, परंतु गाडी एका रेस्टवरती आहे, गाडी एका जागेवरती आहे, तर तिचा स्पीड काय होईल? 0. काहीतरी एक केस असू शकते. आपण अज्युम करू की टाइम 0 आहे आणि आपण पाहिलं आणि गाडी मूव्ह करत होती. काय करत होती बेटा? मूव्ह करत होती. मग आपल्याला गाडीचा काहीतरी इनिशियल स्पीड दिसेल का नाही? जल्दी बोलो. त्याला आपण काय म्हणू? u. परत एकदा, टाइम 0 आहे आणि आपल्याला गाडीचा स्पीड u. आपण एक एक्झाम्पल इमॅजिन करू. आपण सगळे इथं वरती आहेत. वरती म्हणजे आपण आता पुढे कॉरिडॉरमध्ये उभे आहेत, सगळे गपाटा मारतोय. ठीक आहे. आपण आपले बघत बसलोय. झालं असं की खाली चोर आहे. कोण आलाय खाली? आणि त्याला माझी गाडी आवडली. चोराला माझी गाडी आवडली. राईट. आपण तर गप्पा मारित होतो, पण चोराने त्याचा कार्यक्रम केला, गाडी सुरू पण केली, आणि आपण आपलं बघतोय घॅंग, तो मस्त पुढे केला, आणि आपण त्याच्याकडे जेव्हा पाहिलं तेव्हा आपल्याला त्याचा काहीतरी स्पीड दिसला, तो चाललाय निघून. अरे बरोबर आहे का नाही? सो टाइम 0 आहे, त्याचा काहीतरी स्पीड u आहे. आता आपण काय बाय बाय करणार का त्याला? आपण त्याच्या मागं पळणार. आता इथून पुढे पहा, टाइम 0 आहे आणि त्याचा स्पीड u आहे. टाइम पुढे पुढे जात राहणार. टाइम कोणासाठी थांबत नाही. टाइम पुढे पुढे मूव्ह करणार आणि तो पण पुढे पुढे मूव्ह करणार. त्याचा स्पीड 20 होता तर 30, 40, 50 होईल. बरोबर आहे का नाही? माझा इकडे पहा, टाइम जातं पुढे सर्कल, याचा स्पीड पण पुढे पुढे सर्कल. येस ऑर नो बेटा? सो एका ह्या पर्टिक्युलर मुवमेंटला, सपोज ह्या टाइमला त्याच्या स्पीडची परत काहीतरी व्हॅल्यू भेटेल आपल्याला, कारण की तो पळतोय, ज्यादा स्पीडचा स्पीड वाढलेला आहे.
टाइम जसा पुढे गेला तर मला काहीतरी व्हॅल्यू इथं त्याची व्ही भेटेल. जल्दी बोलो, येस ऑर नो. बरोबर आहे का नाही? ठीक. मग आता यू व्हॅल्यू कधी होती बेटा? टाइम 0 असताना. ठीक आहे ना. व्ही व्हॅल्यू कधी भेटली? त्याला म्हणू आपण टाइम टी असताना. काय म्हणू? टाइम टी असताना. इज दॅट ओके? सो इथं मी लिहितो बघ, टी इज इक्वल टू 0. बरं का. आपण म्हणू स्पीड. किती स्पीड होता त्याचा? यू. टी हा टी झाला काय? तुम्ही 1 मिनिट असेल, 4 मिनिट असेल, 1 तास असेल, काय असायचं असेल, तर तो स्पीड नंतर किती झाला बेटा? जल्दी बोलो. व्ही झाला. ओके ठीक. आता पहा, त्याची जी मोशन आहे बेटा 0 पासून टी टाइम पर्यंत, तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ती यू पासून तर व्ही पर्यंत ही अशी आहे. जल्दी बोलो, येस ऑर नो. लिनियर इंक्रीज आहे. कशी इंक्रीज आहे? लिनियर इंक्रीज आहे. नेहमी सगळ्यांनी लक्षात ठेवा, ॲक्सलरेशन न्यूटनचे इक्वेशन्स वापरताना, प्रूव्ह करताना, मी काय बोललो माझ्यासोबत रिपीट करा. न्यूटनचे इक्वेशन्स प्रूव्ह करताना म्हणा, वापरताना म्हणा, ॲक्सलरेशन हे नेहमी कसं असलं पाहिजे? कॉन्स्टंट. नेहमी कसं असलं पाहिजे? कॉन्स्टंट. आधी तर आपण केस काय घेतली? इन्क्रीजिंग व्हेलॉसिटीची. कशी घेतली? इन्क्रीजिंग व्हेलॉसिटीची. व्हेलॉसिटी डिक्रीज पण होऊ शकत होती. आपण ब्रेकिंगवाला एक्झाम्पल घेतला असतं तर हा ग्राफ वरती जाण्याच्या ऐवजी काय झाला असता? खाली खाली आला असता. आणि स्पीड हळूहळू काय झाला असता? 0. सगळ्यांना ग्राफ इथपर्यंत समजलाय का? ओके सर. आता नीट आहे का बरं का सगळ्यांनी? आपल्याला तर प्रूव्ह करायचं आहे न्यूटनचे इक्वेशन्स. आता आपल्याला फर्स्ट इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. ते प्रूव्ह करण्यासाठी वी विल अप्लाय डेफिनेशन ऑफ स्लोप. काय वापरणार आपण? डेफिनेशन ऑफ स्लोप. आता मला सांगा, काल तुम्हाला ग्राफचं टेक्निक दिलं होतं आहे की नाही? ग्राफचं टेक्निकमध्ये काय सांगितलं तुम्हाला मी? तुम्हाला जेव्हा स्लोप पाहिजे काय करावं लागेल? डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स आहे का नाही? डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. मग आता बा व्हेलॉसिटीमधला फरक डिवायडेड बाय टाईममधला फरक. दिस विल गिव्ह यू बेसिकली स्लोप ऑफ द ग्राफ. पावर का? स्लोप ऑफ द ग्राफ. स्लोपची डेफिनेशनच काय असते बेटा? डेल्टा वाय बाय डेल्टा. काल डेल्टाचा अर्थ सांगितलं ना तुम्हाला, फरक आहे की नाही? सो बाळा इथे डेल्टा वाय म्हणजे व्ही मधला फरक. अरे सर नो बेटा, डेल्टा वाय मधला डेल्टा वाय म्हणजेच व्ही मधला फरक. सो बाळा टाइम 0 ते टाइम टी स्पीड मधला फरक किती आहे बेटा? यू पासून व्ही म्हणजेच व्ही मायनस यू. अरे सर नो बेटा, तो ग्राफवरती कसा लिहिणार रे बेटा? हे बघ ना, 0 पासून व्ही पर्यंत हा एवढा मोठा व्ही आहे आणि 0 पासून यू पर्यंत हा यू आहे की नाही? मग व्ही मधून हा यू उडवला तर बाळा व्ही मायनस यू म्हणजे हे एवढं येईन का नाही? जल्दी बोलो. समजे की नाही समजे? मग बाळा स्लोपची डेफिनेशन आहे डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. मग व्ही मधला फरक म्हणजे काय? स्पीड मधला फरक व्ही मायनस यू. डेल्टा एक्स म्हणजेच काय रे बेटा? टी मायनस 0. डेल्टा एक्स टी मायनस 0. एक्स ॲक्सिसवरचा फरक आला टी मायनस 0. आणि स्लोप ऑफ द ग्राफ हे काय असतं रे बेटा? ॲक्सलेशन. कशामुळं? तर काल आपण शिकलेलो आहे, स्लोप ऑफ व्ही टी ग्राफ विल गिव्ह यू ॲक्सलरेशन बिकॉज चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम इज डिफाईन ॲज ॲक्सलेशन. ॲक्सलेशनचं कामच ते. आता मला सांगा, याला जर का सोडवलं आपण तर मी असं म्हणू का? ए तो डिवाइडवाला टी मल्टिप्लाय होईल, येस ऑर नो बेटा? डिवाइडवाला टी मल्टिप्लाय होईल ए टी इज इक्वल टू व्ही मायनस यू. आता हा माइनस यू डावीकडे आल्यावर प्लस होईल का नाही? यस. सो कैन वी राइट प्यारे बच्चों, v इज इक्वल यू प्लस एटी. जल्दी बोलो, सही के गलत? अरे जल्दी बोलो भाई. वी आर डन विथ द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. आता ते तुला पार्ट असलं पाहिजे, हे प्रूफ लहानपणी केले आपण. v इज इक्वल टू यू प्लस एटी. इट गिव्स रिलेशनशिप बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. हे कोणामधलं रिलेशनशिप देतं बाळा तुला? जल्दी बोलो. व्हेलॉसिटी अँड. डन. नाउ वी विल डिराइव सेकंड इक्वेशन ऑफ द मोशन. लेट्स डिराइव सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. काय रे बेटा सेकंड इक्वेशन? एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. चला त्याला डिराइव्ह करण्यासाठी तुम्ही सगळेजण ग्राफमध्ये पहा. ह्या अशा पद्धतीने रेड लाईन ग्राफ आपला मूव्ह करतोय. ओके. आता मला सांगा बालमित्रांनो, मला डिस्प्लेसमेंट पाहिजे. काय पाहिजे? डिस्प्लेसमेंट पाहिजे. तर काल तुला ग्राफ टेक्निक शिकवलं होतं. डिव्हिजन जर घेतलं तर स्लोप भेटतो जे ॲक्सलरेशन आहे. मल्टिप्लिकेशन करा बरं, व्ही इंटू टी काय भेटल? डिस्प्लेसमेंट. अरे काल ग्राफ टेक्निक शिकवलंय तुला है की नाही? सो डिस्प्लेसमेंट विल बी एरिया अंडर ग्राफ. कम ऑन, डिस्प्लेसमेंट विल बी एरिया अंडर व्ही टी ग्राफ. ॲक्च्युली पहा, मला सगळ्यांनी सांगा, यस इज इक्वल टू एरिया अंडर व्ही टी ग्राफ. हे काल शिकवलंय का नाही शिकवलं मी? अरे ग्राफचं टेक्निक शिकवलं का नाही शिकवलं? येस. मग एरिया अंडर व्ही टी ग्राफ मी असं म्हणू का की हा जो एरिया आहे, मला खाली एक रेक्टँगल दिसतोय आणि त्याच्यावरती एक ट्रायंगल दिसतोय. रेड लाईनच्या खाली हा जो कंप्लीट एरिया आहे हा ट्रॅपेझियम आहे, येस ऑर नो?
तो ट्रॅपेझियम कसा आहे, रेक्टँगल प्लस ट्रायंगल. जल्दी बोलो येस और नो. सो तो जो रेक्टँगल आहे, एरिया ऑफ रेक्टँगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल. व्हॉट इज एरिया ऑफ रेक्टँगल, लेंथ इंटू ब्रीथ. मग त्याची लेंथ किती आहे बच्चा, टी. ब्रीथ किती आहे, यू है की नाही. टी इंटू यू मल्टिप्लिकेशनला यू टी लिहू आपण. व्हेरी क्लिअर. प्लस व्हॉट इज एरिया ऑफ ट्रायंगल, व्हॉट इज 1/2 इंटू बेस इंटू हाइट. तो प्यारे बच्चों 1/2 व्हाट इज बेस, t. What is base, it is t. So 1/2 into base, that means t into what is height, v minus u. What is the height, v minus u. Okay, ठीक है. Now this is equal to ut. Now you know what we are going to prove, ut plus half at square. तो प्यारे बच्चों v minus u can be replaced as at, yes or no. V minus u can be replaced as at. Okay, so you can write from 1. Okay, so v minus u can be replaced as, so 1/2 into t, and v minus u is nothing but at. कुठून आलं बाळा हे, जल्दी बोलो. फ्रॉम 1. तो फाइनली क्या हमको मिल गया, यस इज इक्वल टू ut plus 1/2 a t into t square, and this is Newton's second equation of motion. This is Newton's second equation of the motion, right? It gives relationship between, जल्दी बोलो, displacement and time. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? ओके, आपण 2 प्रूव्ह केले. आता आपल्याला करायचे तिसरं इक्वेशन प्रूव्ह. ओके, व्हॉट इज थर्ड इक्वेशन ऑफ द मोशन, v square is equal to u square plus 2as. ठीक आहे. आता पहा त्याच्यासाठी वन्स अगेन आय विल अप्लाय सेम कन्सेप्ट. यस इज इक्वल टू एरिया अंडर व्हीटी ग्राफ. परंतु टेक्निक नीट आहे का बरं का. आता सेकंड आणि थर्डचं जे मिनिंग येते सेम आहे, जे मिनिंग येते सेम आहे. फक्त इथं मी सुट्टा सुट्टा ट्रायंगल प्लस एरिया, रेक्टँगल प्लस ट्रायंगल हा एरिया ॲड केला, रेक्टँगल प्लस ट्रायंगल हा एरिया ऐड केला. आधी इथं मी लिहितो इट इज एरिया ऑफ ट्रेपेजियम. तो क्या चलेगा, लेकिन सर हमको एरिया ऑफ ट्रेपेजियम पता ही नहीं. व्हाट इज फॉर्मूला फॉर एरिया ऑफ ट्रेपेजियम, इट इज 1/2 इंटू सम ऑफ, बोलो बोलो, पैरेलल साइड्स इंटू एच मीन्स हाइट. तो लगा दो भाई यहाँ पे, इट इज 1/2. व्हाट इज द सम ऑफ पैरेलल साइड्स, फर्स्ट एंड सेकंड दीज टू आर पैरेलल साइड्स. पहिली पैरेलल साइडची किती झाली u, दुसरीची किती झाली v. अरे काय हे कंप्लीट काय आहे v, अरे या सॉरी बेटा. सो u प्लस v, सम ऑफ द पैरेलल साइड्स is u plus v multiply by what is the height. ह्या 2 पॅरल मधलं डिस्टन्स which is t, which is t. This is equal to 1/2 into u plus v, no issue. तो क्या फिर से अपन टाइम ऊपर से लें फ्रॉम फर्स्ट इक्वेशन, राइट. तो क्या अपन फर्स्ट इक्वेशन से t को लिख सकते हैं बच्चे v माइनस यू अपॉन ए. जल्दी बोलो यस और नो. मला सांगा पहिलं इक्वेशन न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन हे v इज इक्वल टू यू प्लस ए टी आहे. इथून टाइम काढायचं तर कसं काढणार, v मायनस यू, v मायनस यू ए टी होईल का नाही. मग टीला काय लिहिणार तुम्ही, v मायनस यू अपॉन ए. बोलो यस और नो. डन. तर टीला लिहा v मायनस यू अपॉन ए विच इज इक्वल टू, आता पहा आपण मगाशीच आयडेंटिटी शिकलो होतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी ए मायनस बी. मग इथं बघ बरं, ए प्लस बी ए मायनस बी म्हणजेच व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. इथं काय लिहिणार बेटा आपण, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. खाली 2 इंटू ए काय झाला बेटा 2a, आणि हे डावीकडं कोण आहे यस. तो क्या थर्ड इक्वेशन अपन लिख सकते हैं
v square minus u square is 2as. This gives relationship between velocity and displacement. This gives relationship between velocity and displacement. Very clear with everyone. अरे झाले का प्रूव्ह? हे असं शिकले होते का तुम्ही 9वीला? नाही सर. आता सगळ्यांना कळालंय? यात परत काही सांगायचंय? पटकन बोला. सो आता हे 3 इक्वेशन्स तुला आता प्रूव्ह नका करता येणार, पण तुला पाठ तर पाहिजेत. ते कोणामध्ये रिलेशन इथं लर्न पाहिजे. शिवाय ते कधी वापरले जातात? कायम वेन ॲक्सेलरेशन इज कॉन्स्टंट. ॲक्सेलरेशन कसं पाहिजे बेटा? कॉन्स्टंट पाहिजे. ठीक आहे. Solve the following. U, A आणि T दिलंय तुला. V is equal to U plus AT. They have provided formula as well. सांगा. V is equal to U plus AT. So 2 plus 4 into 3. 4 3s are 12 plus 2 14. अरे व्हेरी इझी. चला दुसरं करून दाखवा तुम्ही मला पटकन आता. UT करा ना अगोदर. U इंटू टी किती आला? 5 3 15 प्लस A इंटू टीचा स्क्वेअर. A किती आहे? 12. टीचा स्क्वेअर किती आहे? 9. 12 9 जा 108. 108 मध्ये 15 टाका. अरे 123. अच्छा ते हाफ राहिलं ना आपलं, आहे की नाही? अरे UT प्लस हाफ AT स्क्वेअर आहे ना ते. हा 1 हाफ राहिला होता ना आपला. चला हे करा बरोबर पटकन आता सगळे. इथं U दिलाय, A दिलाय आणि S काढा बोलले, राईट? मग कसं करणार आपण? v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज 2as. S काय झाला? v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन 2a. v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन 2a. मग v चा स्क्वेअर 8 स्क्वेअर, u चा स्क्वेअर 4 स्क्वेअर, 2 times 3. डन विथ द आन्सर. A kangaroo can jump 2.5 meter vertically. What must be initial velocity of kangaroo? कंगारूने उडी मारली आणि तो किती गेला रे बेटा? बरोबर आहे का नाही? खालून फेकलेला कोणताही ऑब्जेक्ट वरती जातो आणि वरून परत धपकन खाली पडतो. सो मॅक्सिमम हाईट रीच किती झाली? 2.5. पण बाळा उडी मारताना त्याने काहीतरी तर इनिशियल व्हेलॉसिटी मारलेली आहे, ती दिली का? इनिशियल काढायची आपल्याला. अरे सर ना बेटा, हे बा हा पेन वरती फेकला, काय झालं? अरे त्याची मॅक्सिमम हाईट रीच झाल्यावर तो परत खाली पडला. सो तिथं रीच झाल्यावर तो स्पीड काय झाला? 0. हे बघ ना, फेकलं होतं मी काहीतरी स्पीड नाही, पण तो स्पीड नंतर काय झाला? 0. सो फायनल स्पीड किती झाला बच्चा इथं? 0. आणि हे 2.5 मीटर्स काय दिलंय? डिस्प्लेसमेंट. सो न्यूटनचं कितवं इक्वेशन? 3rd. वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट रिलेशन काय रे बेटा? v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज 2as, आहे का नाही? परंतु आता आपल्याकडे v चा स्क्वेअर 0. यस डन. अरे ॲक्सेलरेशन ह्या केसमध्ये आपण काय घेणार? 10. वरती गेलाय ना तो. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी माहिती आहे ना सगळ्यांना? 9.8. सो अप्रॉक्सिमेटली आपण त्याला किती घेतो रे बेटा? 10. पण प्लस घेऊ का मायनस घेऊ? मायनस. का तर स्पीड डिक्रीज होतोय ना, तर ॲक्सेलरेशन काय घ्यावं लागेल? निगेटिव्ह. खाली जास्त आपण काय घेतला असता? पॉझिटिव्ह. मग आता मला सांगा v 0 आहे तो हट गया. सो मायनस यू स्क्वेअर इज 2 आणि a ला किती घ्यायचं आपल्याला? g. कळतंय सगळ्यांना? म्हणजेच -10. आणि डिस्प्लेसमेंट किती आहे बेटा? 2.5. मग आता हा मायनस आणि मायनस काय झाला? प्लस. 10 इंटू 2.5 किती आलं बेटा? 25. 2 जा किंवा तसंच ठेवा त्याला 25 इंटू 2. ओके. का आता इकडे कोण आहे रे बाळा? यूचा स्क्वेअर. मग यू किती झाला? 25चं किती आलं? रूट 5. आणि 2चा रूट किती आहे? अरे 1.414. सो अप्रॉक्सिमेटली 7 मीटर पर सेकंड. झेपते का सगळ्यांना हे? आता नहीं झेपून काय करता सर? दिस वॉज देयर इन क्लास 9th, लेकिन हमने कभी ऐसा कुछ किया ही नहीं सर. आलं तर का आपलं 7?
इज देर एनी अडचण? आर यू ऑल अंडरस्टँडिंग? आता वाचा काय म्हणतात. मोटरबोट स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट. फिजिक्समध्ये ऑब्जेक्ट जेव्हा पण रेस्ट पासून सुरू होईल याचा अर्थ काय रे बेटा? जल्दी बोलो. इनिशियल स्पीड 0. पुढे काय म्हणतात? मूव्ज विथ कॉन्स्टंट ॲक्सलरेशन म्हणजे न्यूटन्स इक्वेशन्स कॅन बी ॲप्लाइड. पुढे इफ इट अटेन्स वेलॉसिटी ऑफ 15 मीटर पर सेकंड इन 5 सेकंड म्हणजे काय रे बेटा? हे बघ ऑब्जेक्ट मूव्ह करायला लागला, अगोदर त्याचा स्पीड किती आहे? 0. त्याला ॲक्सलरेट केलं, त्याला काय केलं बेटा? ॲक्सलरेट केलं. त्या ॲक्सलेशन तर आपल्याला काय माहीत नाही, स्पीड वाढायला लागला. आता ते काय म्हणतायत 5 सेकंदात 15 झाला. इथपर्यंत येताना टाइम किती झाला बच्चा? 5 सेकंद. आणि इथं स्पीड किती आला त्याचा? 5 सेकंदात 15 झाला ना. पुढे काय म्हणतायत? कॅल्क्युलेट ॲक्सलेशन अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. आता अगोदर ॲक्सलेशन काढू आपण. v मायनस यू अपॉन टी. सांगा ॲक्सलेशन फॉर्म्युला काय बेटा? v मायनस यू अपॉन टी. व्हॉट इज v? फायनल स्पीड 15 झाला ना. मायनस व्हॉट इज u? 0. व्हॉट इज t? 5. ॲक्सलेशन किती झालं बच्चा? 3. व्हॉट इज युनिट ऑफ ॲक्सलेशन? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ते म्हटले की तुम्ही ॲक्सलेशन काढा आपण. नंतर काय म्हणतायत? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. आता तुम्ही सांगा बरं डिस्टन्स कसं काढूया? हाऊ शुड वी फाइंड डिस्टन्स? न्यूटनचे 3 इक्वेशन आहेत, त्यातल्या सेकंड आणि थर्डमध्ये डिस्टन्स आहे ना. दुसऱ्यामध्ये एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर आहे. तिसऱ्यामध्ये व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इक्वल टू 2as आहे. बरोबर आहे का नाही? आता दुसरं जर वापरायचं आहे तर मला टाईम पण माहिती आहे का नाही? 1/2 एटी स्क्वेअर ॲक्सलेशन माहिती आहे, दुसऱ्याने आन्सर येऊन जाईल. अरे तुम्ही दुसरं वापरा किंवा तिसरं, कशाने आन्सर येऊन जातं, ठीक आहे ना. पण इथं इन्फॉर्मेशन कशाची होती? टाईमची. सो एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 एटी स्क्वेअर. यू हट गया, क्यों? बिकॉज इट वॉज 0. now 1/2 what is a? now t square, what is t? 5 square is 5 into 5. so what will be answer bachcha? 5 5 जा 25, 3 जा बटे 2, 2 3 जा 6, 37.5. याचा युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज मीटर. समजलंय का नक्की? कोणाकोणाला समजते तुमच्यापैकी? रेज युअर हँड्स. हा मला तर काहीच समजणार. हां नाही ॲक्सलेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. त्याच्यामुळे तुला मी म्हटलं अगोदर ते पहिले 2 व्हिडिओज आता पहा, आलं का लक्षात? आणि मग हे पुढचं सगळं क्लिअर होईल. अरे अंडरस्टूड? अरे असं शिकावं लागेल का नाही आपल्याला? आता शिकलेलो तर अजिबात नाही आपण. पढ़ना तो जरूरी आहे सर. बघ आले की नाही आपले सेम आन्सर्स? पुढे वाचा सगळ्यांनी. काय रे बेटा? थोडं मोठ्याने वाचा. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नाउ व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय सर्क्युलर मोशन? गोल गोल मोशन सर. जग घूमे यहाँ थारे जैसा ना कोई. तो जग घूमे, जगी तो है, तो कौन घूम रहा है? जग, सैटेलाइट. और कौन कौन घूमता है? वेयर यू हैव फाउंड सर्कुलर मोशन? कहां पे आपने देखा है सर्कुलर मोशन? घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे. गोल गोल फिरले का नाही फिरले? अरे गोल गोल मोशन झाली की नाही झाली? अजून कुठं कुठं गोल गोल मोशन आहे? गोल गोल मोशन. अरे गाडीचं टायर फिरतं का नाही? गोल गोल मोशन. फॅनचे पाते फिरत आहेत, गोल गोल मोशन. अजून अरे गाड्याचे काटे, गोल गोल मोशन. अजून पृथ्वी चंद्राच्या भोवती फिरते, बरोबर नाही? काय कोण कोणाच्या भोवती फिरतं? चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो, गोल गोल मोशन. सूर्य पृथ्वीच्या भोवती फिरतो. सगळे प्लॅनेट्स सूर्याच्या भोवती फिरतात इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये, बरोबर आहे का नाही? मग आता आपल्याला हे सगळं रिवाइज करायचे. नुसती सर्क्युलर मोशन नाही, तर शब्द काय बेटा? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन.
पहा त्याचा मिनिंग काय. व्हेन ऑब्जेक्ट मूव्स विथ कॉन्स्टंट स्पीड, कसा स्पीड, कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ सर्क्युलर पाथ, सर्क्युलर पाथमध्ये त्याचा स्पीड कसा असला पाहिजे, कॉन्स्टंट. द मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता घड्याळाचे काटे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहेत का नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म कशामुळे, इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्स. ओके. When object is moving with constant speed along circular path, change in the velocity is only due to change in direction. Velocity ची डायरेक्शन बदलतीये दर सेकंदाला. काय बदलतीये, वेलॉसिटीची डायरेक्शन. स्पीड बदलतोय का, त्याची व्हॅल्यू बदलते का, नाही. पण व्हॅल्यू इकडे पहा ना, आता सॅटेलाइट फिरतोय टुकू 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 टुकू, तर वेलॉसिटी नेहमी कशी राहील, टँजेन्शियल. कशी राहील बेटा, टँजेन्शियल राहील, आहे की नाही. काय काय एक्झाम्पल्स आहेत, मोशन ऑफ टीप आपण सगळे डिस्कस केले, आहे की नाही. स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम. एक राऊंड मारलो, डिस्टन्स किती झालं, 2πr. टाइम किती झाला बच्चा, छोटा टी. आणि आर इज द रेडियस ऑफ सर्कल. आता पुढचा टॉपिक आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. लहानपणी काय फार डिटेल नव्हतं, पण आता पहा बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स. तुम्ही सगळे बसलेले आहेत, मी उभा आहे, आपण सगळे बॅलन्स्ड आहेत का अनबॅलन्स्ड, बॅलन्स. अरे अनबॅलन्स असं धपकन पडलो नसतो का आपण. सो वी आर बॅलन्स मीन्स व्हॉट, नेट फोर्स इज 0. अरे आपण बॅलन्स म्हणजे काय, आपल्यावरचा नेट फोर्स 0. बघ ना आता मी उभा आहे म्हणजे मला माझं वेट कुठं आहे, खाली. पृथ्वी मला कुठं वरती आहे, खाली. आणि हा सरफेस माझ्यावरती कोणती रिॲक्शन लावतोय, नॉर्मल रिॲक्शन. कुठं, वरती. म्हणजे जेवढं मी खाली प्रेस करतोय तो बोर्ड मला तेवढंच वरती प्रेस करतोय. आणि एवढं थर्ड लॉ ॲक्च्युली, बरोबर नाही. सो आय एम बॅलन्स्ड. सो दीज फोर्सेस डू नॉट चेंज द स्टेट ऑफ द रेस्ट ऑर मोशन ऑफ द बॉडी. बॉडी जर रेस्टमध्ये असेल तर ती रेस्टमध्येच ठेवल, आणि बॉडी मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहील. अनबॅलन्स अर्थ काय झाला, टग ऑफ वॉर माहिती आहे सगळ्यांना, रस्सी खेच. एक साईड तिकडे खेचतीये, तिच्या फोर्सला मी 25 न्यूटन बोललो, आणि एक साईड इकडे खेचती अपोजिट 25 न्यूटन. कोण जिंकल, कोणीच नाही. काय झालं, बॅलन्स झालं, बरोबर आहे. आता झालं असं, ही साईडचा फोर्स झाला 25 न्यूटन, आणि ह्यांचा आता काय झालं रे, पलीकडची जिंकणार सर. किती नाही जिंकणार, 47 ने जिंकणार. अनबॅलन्स सारखं कळतं एक सगळ्यांना. पहा मग आता नेट फोर्स काय असणार आहे, 0. कारण बॅलन्सिंग आहे. तिकडे नेट फोर्स 0 असेल का, नाही. तिकडे काहीतरी फोर्स येईल, न्यूटन सेकंड लॉ येणार आहे पुढं, ठीक आहे. दे डू नॉट प्रोड्यूस एनी ॲक्सलेशन. हे ॲक्सलेशन प्रोड्यूस करतील का, नाही. का तर नेट फोर्स 0 आहे. तिकडं मात्र काय होईल, नेट अरे एक साईड जिंकती आहे ना, मग तिकडं नेट ॲक्सलेशन राहील. बुक प्लेस्ड ऑन द टेबल. कितीतरी एक्झाम्पल देऊ शकतो आपण, रेस्टवरती असलेले ऑब्जेक्ट घ्या, आहे की नाही. आणि इकडे काय रे बेटा, बॉय किकिंग द फुटबॉल. फुटबॉल रेस्टला होता, त्याला मूव्ह केलं, म्हणजे त्याला ॲक्सलरेशन भेटलं, आहे की नाही. न्यूटनचा पहिला लॉ ऑफ मोशन. कॅन यू टेल मी व्हॉट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. बरं, न्यूटनचे लॉज किती आहेत, कोणते कोणते. पहिल्याला म्हणायचं लॉ ऑफ इनर्शिया. काय म्हणायचं, लॉ ऑफ इनर्शिया. व्हॉट डू यू मीन बाय इनर्शिया बाय द वे. इनर्शिया इज अ टेंडन्सी ऑफ बॉडी टू रिमेन इन द स्टेट ऑफ रेस्ट ऑर मोशन. ज्या पोझिशनमध्ये आहे त्या पोझिशनमध्ये राहायचं, याला काय म्हणतात, इनर्शिया. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, सपोज एखादं बिकर घेतलं आपण, ओके, याच्यावरती ना एक पुठ्ठा ठेवला आपण. काय केला बेटा, एक पुठ्ठा ठेवला, एक ग्लास आहे, पुठ्ठा ठेवला. त्या पुठ्ठ्यावरती आपण एक कॉईन ठेवलं. काय ठेवलं बेटा, कॉईन ठेवलं. पुठ्ठा मी असा बाजूला ओढला तर कॉईन पण त्याच्यासोबत बाहेर येईल, पुठ्ठ्यासोबत, बरोबर का. वाटूला आपण, अरे पुठ्ठा निघाल ते कॉईन खाली पडन ना. अरे बरोबर आहे का नाही. कशामुळं, कॉईन म्हणाल मला काय माहिती तुम्ही रपकन उडून घेणार होते माझा बेस. कॉईन म्हणाल आय वॉज हॅव्हिंग टेंडन्सी टू रिमेन ॲट रेस्ट. कॉईन काय म्हणताय, मला कसं थांबायचं होतं, रेस्टवरती, म्हणून मी कुठं पडलो. त्याला माहितीच नव्हतं की आपण रपकन निघून जाणार आहे, बरोबर आहे. समजा आपण सगळेजण क्राऊडेड बसमध्ये उभा आहे. समजा मी इमॅजिन करा, बसमध्ये क्राऊडेड सोडा, एकटा काय ना बसमध्ये उभा आहे, राईट. अचानक बस सुरू झाली, अचानक बस सुरू झाली तर काय होईल रे आता, नीट आहे का आता. मी इथं उभा आहे, ठीक आहे ना. अचानक बस सुरू झाली
आता माझी ही जी बॉडी आहे, ह्या बॉडीपैकी त्या बसच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण आहे रे? पाय आहे का नाही? नीट विचार करा. हे पायापासून हे खालचा जो भाग आहे माझा, समजा हे पाय माझे टचमध्ये त्या याच्या, पण कमरेपासून हे वरचा पार्ट तर अजिबातच त्याला काही माहीत नाही. आपण बस पुढं नेऊन गेल्यावर असं पुढं सरकतो का? काय होतं आपल्याला? धक्का कुठं भेटतो? हे असा मागं भेटतो, आहे का नाही? का तर आपले जे फीट आहे ते टचमध्ये आहेत बसच्या सोबत, तर ते पुढे जायचा प्रयत्न करू राहिले, कारण की देअर इज मोशन, आहे का नाही? परंतु बाकीची बॉडी त्या मोशनला काय करते? अपोज. काय करते? अपोज, टू रिमेन ॲट रेस्ट. आलं का लक्षात? म्हणजे पाय कुठं चाललेत? मोशनमध्ये, आहे का नाही? आणि अंग काय म्हणतंय? नाही नाही, आपल्याला मागच राहायचं, जिथं होते तिथं. अरे का आलं का सगळ्यांना? सो याला म्हणायचं इनर्शिया. अँड व्हॉट यू मीन बाय इनर्शिया? इनर्शिया इज द टेंडन्सी ऑफ बॉडी. इनर्शिया इज द टेंडन्सी ऑफ बॉडी टू रिमेन इन द स्टेट ऑफ रेस्ट ऑर मोशन. काय जी मोशन असेल त्यात राहायचं, ठीक आहे? आता पहा, न्यूटनचा पहिला लॉ काय म्हणतो? ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट ऑर स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन अनलेस इट इज ॲक्टेड अपॉन बाय अनबॅलन्स्ड फोर्स. जोपर्यंत बॉडीला फोर्स लावणार नाही तोपर्यंत बॉडी हलणार नाही, किंवा मूव्ह करणारी बॉडी जोपर्यंत फोर्स लागत नाही तोपर्यंत थांबणार नाही. वेन वी आर ट्रॅव्हलिंग बाय द बस, हे आत्ता मी तुम्हाला दिलं जर्क वगैरे एक्झाम्पल्स, ठीक आहे ना? पहिल्याला थोडा जास्त एक्सप्लेन करतो, 11वीला अजून डिटेलमध्ये शिकायचं आहे आपल्याला. तर मला सांगा बालमित्रांनो, आता ही खुर्ची आहे, हां, असं होऊ शकतं का ही खुर्ची डायरेक्ट उठली आणि हवेत उडून चालायला लागली गावात? ती म्हणली चला मी चालली स्टँडवर चहा प्यायला, जाईन का खुर्ची उडून? खुर्ची उडून जायला लागली तर थांबन की तर कोणी? झपाटलेला क्लास आहे म्हणता ना तुम्ही सगळे. म्हणजे काय? खुर्ची कशी होती? मोठ्याने बोला, कशी होती? रेस्टला. ती कशी राहायला पाहिजे? रेस्ट. जोपर्यंत तिला धक्का लावत नाही. अरे आपण उचलून नेलं तर भाग वेगळा आहे, ती मानाने जायला लागली तर भूत भूत म्हणून पळून जाता ना तुम्ही. बरं, दुसरं उदाहरण घेऊ आपण. मला सांगा बरं बालमित्रांनो, एखादा छोटासा बॉल आहे आणि आपण त्याला एक अशी थोडीशी किक मारली, हां, आता त्याला किक मारली म्हणजे आपण त्याला मोशन दिली की नाही दिली? मोशन दिली म्हणजे तो कसा राहायला पाहिजे? मोशनमध्येच. पण ते पुढे जाऊन थांबतो का नाही? का थांबतो? समजा मोकळं ग्राउंड आहे, सगळं मोकळं ग्राउंड आहे, आणि आपण बॉलला धक्का लावला तर तो थांबतो का पळतोच राहतो? का थांबतो? का थांबतो? कोणता? फ्रिक्शन. ते घासतं ना, त्याला कोण अडवतं? फ्रिक्शन. म्हणजे तो होता मोशनमध्ये, पण थांबायचं कारण काय झालं? फोर्स. म्हणजे थोडक्यात मोशनमध्ये होता का नाही तर त्याने कशात राहणं गरजेचं होतं? मोशन. पण थांबायचं कारण काय झालं? फोर्स. आता खुर्ची बिरची ऑब्जेक्ट घ्या, कसे आहेत? रेस्टमध्ये. मग ते मूव्ह व्हायचं कारण काय? फोर्स. म्हणजे रेस्टवाला रेस्टमध्येच राहायला पाहिजे, मोशनवाला मोशनमध्येच राहायला पाहिजे, जोपर्यंत काय ॲक्ट होत नाही? फोर्स. कळले का? मग मी जर तुला विचारलं व्हॉट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ, तर तू स्टेटमेंट नंतर सांग, पण आधी काय म्हण? एफ नेट झिरो. एफ नेट झिरो. नेट फोर्स काय झाला? झिरो. न्यूटनचा सेकंड लॉ. पहिला लॉ काय होता? रेस्टवाली रेस्ट, मोशनवाली मोशन. आता दुसरा लॉ काय झाला? नेट फोर्स शून्य नसणार आहे. अरे मगाशी होता, आता नेट फोर्स काहीतरी असणार आहे. रस्सी खेचवाला एक्झाम्पल, कोणतरी एक जण जिंकला आणि कोणतरी एक जण हारला. पाहता त्याच्यासाठी रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स आहे आणि ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. आता पहा ना, व्हाईल तुम्हाला एकदा ना मोमेंटम कन्सेप्ट पाहिजे होते आपल्याला, ठीक आहे? चला एकदा तुम्हाला मोमेंटम शिकवतो. व्हॉट डू यू मीन बाय मोमेंटम? ऐकलंच नाही कधी? मोमेंटम इज डिनोटेड बाय पी. तो आहे प्रोडक्ट मास आणि व्हेलॉसिटीचा. कोणाचा प्रोडक्ट आहे? मास आणि व्हेलॉसिटी. या युनिट काय होईल त्याचं? kg मीटर पर सेकंड. काय होईल याचा युनिट? kg मीटर पर सेकंड. आता न्यूटनचा दुसरा लॉ काय म्हणतो? की फोर्स हा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे. आता रेट फिजिक्समध्ये नीट आहे बरं का, रेट म्हणजे आपण टाईम म्हणायचं. काय म्हणायचं? टाईम. आणि मोमेंटमचा चेंज म्हणजे पहा, पी फायनल मायनस पी इनिशियल. अरे पटपट बोला, कळतंय का? पी फायनल मायनस पी इनिशियल. आता बघ बरं, एखादी बॉडी गाडी मूव्ह करीत असेल, अगोदरचा स्पीड यू, नंतरचा स्पीड
व्ही, अगोदरचं मास यम, नंतरचं मास कधी बदलत नाही. मग अगोदरचं मोमेंटम काय झालं यम यू, नंतरचं काय झालं यम व्ही. मग इथं काय लिहिणार बेटा आपण यम व्ही मायनस अपॉन टी. मग यम निघाला कॉमन, आतमध्ये काय राहिलं बेटा व्ही मायनस यू अपॉन टी. आणि चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम कोण असतं बाळा ॲक्सलेशन. मग एफ काय झाला यम ए. अरे आता फॉरवर्ड सगळ्यांना पाठ होता ना एफ इज एम ए. आता कसा आलाय पटकन सांगा, का आलाय का सगळ्यांना, इज दॅट ओके. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, हे काय रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हे कशाला प्रोपोर्शनल आहे बेटा ॲप्लाइड फोर्स. आणि कसं आहे ऑकर होतं ते फोर्सच्या डायरेक्शनमध्ये. ठीक आहे, आधी तर वाचा सगळ्यांनी. व्हाईल कॅचिंग ए बॉल, क्रिकेटर काय करतो रे, हां तो असे हात मागे घेतो आहे का नाही. समजा नाही घेतले तर काय होईल रे, रपकन बॉल आदळल. बॉल आदळला का न्यूटनचा तिसरा लॉ आहे का नाही. बॉल जितक्या जोरात आदळ आहे तितक्याच जोरात हात रिॲक्शन द्यायचा प्रयत्न करेल, हाताला लागणारच आहे का नाही. आणि उलट आहे, तो हात जेव्हा तो बॉल पकडाचा खाली घेईल व्हॉट विल हॅपन, तो त्याचं मोमेंटम कमी करण्याचा प्रयत्न करतोय. अरे बरोबर आहे का नाही. पुढचा, इन अ हाय जम्प ॲथलेट्समध्ये ॲथलेट आर मेड टू फॉल ऑन अ स्टँड बेड टू प्रिव्हेंट इंजुरी. समजा स्टँड बेड नाही ठेवला ते वरून आदळले तर काय मोडणार नाहीत का ते. अरे बरोबर आहे का नाही. सो दीज आर द ॲप्लिकेशन्स. ठीक आहे, हे नक्की कळतंय का सगळ्यांना, हे सगळं झालेलं आहे. वी आर जस्ट रिवायझिंग. सो एफ इज इक्वल टू काय यम ए. हे लहानपणी म्हणायचो आपण नववी 10वी पर्यंत. आता काय म्हणायचं एफ नेट इज यम ए नेट. आता काय म्हणायचं, अरे मोठ्याने बोला. अरे 11वीला काय म्हणायचं एफ नेट इज यम ए नेट, कारण की जास्त फोर्सेस लागणार आहेत आता. हे बघ हे डेरिवेशन आता आपण केलं राईट. एफ इज इक्वल टू हे मोमेंटम शिकवलं तुला. आता फोर्स अँड मोमेंटम तिसरा लॉ, व्हॉट इज न्यूटन थर्ड लॉ, तो तर सगळ्यांना माहिती आहे. एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट. रॉकेट उडवता का नाही दिवाळीमध्ये, वरती उडतं का नाही, ते काय करतं ते वरती उडतं, म्हणजे त्यातला जो काय म्हणतो आपण त्यातली जी दारू आहे ती सगळी जळते आणि खाली लावते थ्रस्ट आहे की नाही, आणि मग रॉकेट उडतं वरती. सो ते जेवढं थ्रस्ट खाली लावल ॲक्शन तेवढंच रॉकेट वरती उडल रिॲक्शन. अजून काय काय एक्झाम्पल सांगता येतील बरं. किती सगळे एक्झाम्पल सांगता येतील. तू भिंतीला मारलं तर भिंतही तुला मारील, तुलाच लागतं. अरे बरोबर आहे की नाही. भरपूर एक्झाम्पल्स आहेत थर्ड लॉचे. त्यातले जे पॉप्युलर पहा, बुक केप्ट रिमेन स्टेशनरी. कशामुळं, बुक घ्या तुम्ही घ्या मी घ्या, जेवढं वेट आहे तेवढं नॉर्मल रिॲक्शन. याच्यामध्ये तुम्हाला मी महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, सगळ्यांनी लक्षात ठेवा. ॲक्शन आणि रिॲक्शन दे ॲक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स. ते कसे कोणावरती ॲक्ट होतात, डिफरंट. नीट आहे का बरं का. एका बॉडीवरती ॲक्ट होतात का, अजिबात नाही. दे डू नॉट ॲक्ट ऑन सेम ऑब्जेक्ट अँड हेन्स कॅनॉट कॅन्सल द इफेक्ट ऑफ इच अदर. तो एक्सप्लेन करतो मी, जरा डिफरन्स समजून घ्या. पुस्तक टेबलवरती ठेवलं, फिजिक्समध्ये आपण नेहमी पॉईंट ऑब्जेक्ट दाखवतो. काय दाखवतो बाळा, पुस्तक टेबलवरती ठेवलंय, जेवढं पुस्तकाचं वेट आहे, नीट आहे का बरं का, पुस्तकाचं मास एम आहे, पुस्तकाच्या वेटला आपण काय म्हणतो एम जी. जेवढं वेट आहे तो सरफेस त्याच्यावरती काय लावतोय, नॉर्मल रिॲक्शन. बरोबर आहे का नाही. पण हे दोन्ही फोर्स एकाच ऑब्जेक्टवरती आहेत, दोन्ही फोर्स एकाच ऑब्जेक्टवरती आहे. मग तुला जेव्हा न्यूटनचा थर्ड लॉ लावायचा, कसा लावायचा बघ. पुस्तक हे जमिनीला प्रेस करील का नाही, यस सर, नॉर्मल रिॲक्शन यान. आणि म्हणायचं जमीन सुद्धा पुस्तकाला प्रेस करील, नॉर्मल रिॲक्शन यान. ये सिर्फ एक अच्छा बच्चा समझ सकता है. आर यू ऑल अंडरस्टँडिंग. हियर दिस टू फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन सेम ऑब्जेक्ट. तुम्ही बेंचच्या फळीवर बसलेत का नाही, मग तुम्ही बेंचच्या फळीला प्रेस करताय का नाही. अरे तुम्ही प्रेशर टाकला नाही ते फळीवर, यस. किती टाकला, प्रेशर म्हणजे ॲक्च्युली फोर्स लावला, त्याला वेट फोर्स म्हणतो डब्ल्यू आपण एम जी. पटकन बोला यस ऑर नो. जेवढं तुमचं वेट आहे त्या फळीने तुमच्यावर तेवढी नॉर्मल रिॲक्शन लावली का नाही. तो म्हणजे सर तेवढी नाही, कमी लावली, जादा लावली. मला सांग बरं बेटा, तुझं जर वजन जादा झालं असतं तर फळी मोडली असती का नाही.
यस और नो? हे वेट जादा झाला असता, हा फोर्स मोठा आणि वरचा छोटा, तर फळी मोडली असती. हे तर बरोबर आहे. तुझ्यावरचा फोर्स जर कमी असता, राईट, सॉरी, तुझा फळीने तुझ्यावर लई जादा फोर्स लावला असता, फळी तुझ्यावर यन लई मोठा लावला असता आणि तुझं वेट लई छोटं आहे, तर तू हवेत उडाला नसतं का? अरे कळतंय का? मग जेवढा यन आहे तेवढा mg आहे. कळतंय बॅलन्सिंग सगळ्यांना? ओके. हे दोन्ही फोर्स एका ऑब्जेक्टवरती आहेत. पण न्यूटनच्या तिसऱ्या लॉमध्ये ॲक्शन आणि रिॲक्शन म्हणजे काय? पुस्तक जमिनीला प्रेस करील तर जमीन पण पुस्तकाला प्रेस करील म्हणायचं. लक्षात आलंय का? सो ॲक्शन आणि रिॲक्शन इक्वल आणि अपोजिट असतात, परंतु ते दोन्ही वेगळ्या वेगळ्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होत आहेत. हा यन बघ ना, पुस्तकाने जमिनीला प्रेस केलेला आहे, आणि हा यन काय, जमिनीने पुस्तकाला प्रेस केलं. अरे कळतंय का सगळ्यांना? आणि त्यांचं नेचर कसं असलं पाहिजे? सेम. आर यू ऑल अंडरस्टँडिंग? सो 11वीला CET, JEE, नीट अशा एक्झाम द्यायच्यात का नाही तुम्हाला? अरे त्यासाठी असं कन्सेप्च्युअली शिकावं लागेल ना आपल्याला. सिर्फ थिअरी पर के कुछ होगा नहीं. न्यूटन डॅश लॉ ऑफ मोशन इज यूज्ड इन रॉकेट लॉन्चिंग. थर्ड लॉ, dash force acting on object brings motion in it. Correct? Unbalanced. Forces of action and reaction have same dash and opposite dash. They have same direction असते का? युनिट है का नाही? opposite direction. Momentum is speed नाही, mass into velocity. For a body of certain mass and certain velocity, if velocity and mass both become double, what will be the resulting momentum? मोमेंटम काय असतं बेटा? mv. तुम्ही मासला पण डबल केलं, व्हेलॉसिटीला पण डबल केलं, 2 चा काय होईल? कळलं का? स्टेट द इक्वेशन ऑफ द फोर्स डिराइव्ड युजिंग न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. केलं का नाही आपण डेरिव्हेशन? वाचा काय म्हणतायत. ऑब्जेक्ट ऑफ मास 16 kg इज मूव्हिंग विथ ॲक्सलरेशन ऑफ 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे काय रे बेटा? 16 किलोचा ऑब्जेक्ट किती ॲक्सलरेशनने पळतोय? हा, पुढे काय म्हणतायत? 16 kgचा आहे, म्हणजे त्याचा मास किती दिला बच्चा आपल्याला? 16 kg, 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याचं काय? ॲक्सलेशन. कॅंग चाललाय तो पुढे. कॅल्क्युलेट अप्लाइड फोर्स. काय काढा म्हणतायत? फोर्स. बाळा फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? MA. सो गुणाकार करा. 16 3 जा 40. व्हॉट इज युनिट ऑफ फोर्स? न्यूटन. हां, पुढे काय म्हणतात? इफ सेम फोर्स इज अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट ऑफ मास 24 kg, हाऊ मच विल बी द ॲक्सलरेशन? आता फोर्स काय असतो बाळा? MA. मग ॲक्सलरेशन काय झालं रे? फोर्स अपॉन मास. सेम फोर्स म्हणजे किती फोर्स लावायचा? 48. कोणावर लावायचा बाळा? 24 kg. 2. व्हॉट इज SI युनिट? समजतंय का सगळ्यांना? वाचा. A bus starts moving from rest and attains the velocity of 90 km/h after 5 minutes. If the force exerted by engine is 540 Newton, calculate mass of the bus. आता काल तुम्हाला दिलं होतं, ती 90च्या स्पीडने पळती 1 km/h. मीटर पर सेकंड कसे करायचे? 5/18. सो 18 5 जा 5 5 जा, म्हणजे स्पीड किती आला रे बच्चा? 25 मीटर पर सेकंड. परंतु याच्यासाठी किती वेळ लागलाय तिला? 5 मिनिट्स. 5 मिनिट्स म्हणजेच अरे किती सेकंद? अरे 1 मिनिट मध्ये किती सेकंद? 60. 5 मिनिट्स मध्ये किती सेकंद? 300 सेकंड्स. ओके. फ्रॉम रेस्ट चा अर्थ यू काय होता? 0. आणि तिने किती स्पीड पकडला होता? 25 मीटर पर सेकंड. पटपट बोला. 0चा 25 झाला, किती वेळ झाला? 300 मध्ये. बर. इफ द फोर्स एक्झर्टेड इज 540, कॅल्क्युलेट मास ऑफ द बस. आता मला सांगा फोर्सचा फॉर्म्युला. इथं यू आहे, व्ही आहे, टी आहे, तर पहिले ॲक्सलरेशन निघेल का नाही? बोलो बेटा. व्ही मायनस यू बाय टी. सो 25 मायनस 0 अपॉन
1/12 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे काय झालं ॲक्सेलरेशन. बरं कॅल्क्युलेट मास. सो बच्चा F इज इक्वल टू एम ए. एम काय झालं रे F/A. व्हॉट इज F 540. व्हॉट इज ॲक्सेलरेशन इट इज 1/12. सो खालचा 12 वरती मल्टिप्लाय होईल. 12 4 जा 48 कैरी 4 12 5 जा 64 दिस मच कीजिए. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? ए इज v मायनस यू बाय टी. सिम्पली ए आला 1/12 फ्रॅक्शन तसाच ठेवला. फोर्स एम ए तर एम काय झाला F डिवायडेड बाय ए. अरे सॉरी बेटा F किती होता 540. ए किती होता 1/12. कंपाऊंड फ्रॅक्शन खालचा 12 कुठं जाईल न्यूमरेटरला. अरे समजतंय का नाही? अरे नक्की समजतंय का? स्टॉप करायचं. अरे समजतंय का नक्की? ठीक. आता शिकायचं आहे आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता मोमेंटमचं कन्झर्वेशन सगळ्यांनी नीट आहे का बरं का. संपूर्ण फिजिक्समध्ये जिथं जिथं ऑब्जेक्टची धडक होईल, काय बोललो मी, ऑब्जेक्टची धडक होईल, मग त्यात गोळीचं एक्झाम्पल ठॉय ती सुद्धा धडकच आहे. पहिला दुसऱ्यावरती आदळला धडकच आहे. जिथं जिथं धडक पिक्चर होईल, जो मेरी मंजिलों को जाती है तो वाला नाही, जिथे धडक होईल कोलिजन होईल तिथं तिथं तुम्ही लावायचं कन्झर्वेशन. म्हणजे काय जेवढं मोमेंटम अगोदर तेवढं मोमेंटम फायनल. पाहता डायग्राममध्ये काय दिसतंय. अरे तुला हा एक बॉल दिसतोय, हा एक बॉल दिसतोय. हा बॉल त्याच्यावरती जाऊन धडकला म्हणजे निश्चित याचा स्पीड जाता आणि त्याचा कमी असेल पाहिजे ना. नाही धडक व्हायचीच नाही. बरं इथं बघ धडक झाली की नाही दोघांची. धडक झाल्याच्या नंतर दोघं पण काहीतरी स्पीडनी परत सेपरेट झाले बरोबर. आता याच्यामध्ये स्टेटमेंट काय पा. जर नो एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. जेवढं मोमेंटम अगोदर तेवढंच मोमेंटम नंतर. मग आता पहा मास ऑफ ए इज m1 इनिशियल स्पीड इज u1. आता इकडे पहा पहिला ऑब्जेक्ट M-A-B दिलं की इथं. चला M1 U1 काही अडचण नाही. M2 U2 ठीक आहे ना. हां आता इकडे पहा सगळ्यांनी हा पहिला ऑब्जेक्ट दुसऱ्यावरती आदळला. आता तिकडे AB आहे आणि 1-2 नाव आहे 1-2 म्हणा. हां इकडे पहा बेटा पहिला दुसऱ्यावरती धडकला तर ॲक्शनला काय असते अपोजिट रिॲक्शन. म्हणजे जेवढा फोर्स सेकंडवरती आहे तेवढाच फोर्स 1 वरती कसा असायला पाहिजे अपोजिट. हा याच्यावर जाऊन धडकला बरोबर आहे. म्हणजे पहिला दुसऱ्यावरती जो फोर्स लावल बरं का तर पहिला दुसऱ्याला पुढं ढकलणार आहे तर बरोबर आहे. याचाच अर्थ दुसरा पहिल्याला काय करणार मागे ढकलणार. अपोजिट आहे म्हणून मायनसचं साईन लागलंय. हे कळालंय का डोक्यावरून गेलं. अरे फोर्स ऑन द 2 इज निगेटिव्ह ऑफ फोर्स ऑन द 1. व्हॉट इज फोर्स ऑन 2 M आहे M2A2 आणि हा M1A1 निगेटिव्ह. M2 व्हॉट इज ॲक्सेलरेशन V मायनस यू बाय टी. मग ना V2 मायनस U2 अपॉन टी आणि हा V1 मायनस U1 अपॉन टी. मग याला सोडवलं होतं फायनली काय होईल बेटा M1 V1 प्लस M2 V2 इज M1 U1 प्लस M2 U2. अरे हे लहानपणी आपण प्रूव्ह केलेलं आहे. अरे बरोबर आहे का नाही. मग जेवढं मोमेंटम इनिशियल तेवढं मोमेंटम फायनल. पहिल्या ऑब्जेक्टचं इनिशियल प्लस दुसऱ्या ऑब्जेक्टचं इनिशियल इज इक्वल टू पहिल्या ऑब्जेक्टचं फायनल प्लस दुसऱ्या ऑब्जेक्टचं फायनल. सो एक्सटर्नल फोर्सच्या ॲब्सेन्समध्ये मोमेंटम इज ऑलवेज कन्झर्व्ड. चला ताई न्यूमरिकल सोडायचं आपल्याला. वाचा बरं. आणि असेच सगळे न्यूमरिकल्स परत आपल्याला 11वी मध्ये आहेत. बोला. ए बुलेट हॅव्हिंग अ मास 20 grams moving with the speed of 2 meter per second penetrates a thick wooden plank of the mass 60 grams. बाळा ही बुलेट चाललेली आहे. कोणावरती प्रेम होणार हिला आता ह्या ब्लॉकमध्ये डिस्काउंट याच्यात घुसणार. अरे बरोबर नाही. पुढे काय म्हणतात ते द प्लँक वॉज इनिशियली ॲट रेस्ट. तो प्लँक अगोदर कसा होता रेस्ट. द बुलेट गेट्स एम्बेडेड म्हणजे घुसली त्याच्यात अँड बोथ मूव टुगेदर. ही गोळी याच्यात घुसली आणि घुसल्याच्या नंतर काय होईल बेटा. अरे ब्लॉकमध्ये गोळी घुसली
आता दोघं एका स्पीडने मूव्ह होतील, येस ऑर नो? मूव्ह टुगेदर. डिटरमाइन देअर व्हेलॉसिटी, त्यांची व्हेलॉसिटी काढा. प्रश्न कळालाय का? गोळी ब्लॉकला जाऊन धडकली, धडक पिक्चर झाल्यावर काय अप्लाय करायचं? पी इनिशियल इज पी फायनल. काय अप्लाय करायचं बेटा? पी इनिशियल इज पी फायनल. आता इनिशियल एक गोळीचं एक याचं, ही गोळी किती स्पीडने चाललेली होती बाळा? 2 मीटर पर सेकंडने. तिचं मास किती दिलं? 20 ग्रॅम्स. किती दिलं बेटा? 20 ग्रॅम्स. हा जो ब्लॉक आहे हा इनिशियली किती स्पीडमध्ये आहे? 0. का तर तो कसा दिलेला आहे आपल्याला अगोदर? रेस्ट. त्याचं मास किती दिलं बाळा यांनी आपल्याला? 60 ग्रॅम्स. किती दिलं? जल्दी बोलो. 60 ग्रॅम्स. ठीक आहे. आता धडक झाल्यावर ती गोळी त्याच्यामध्ये घुसलेली आहे, म्हणजे ते दोन्ही मास बेरीज होणार का नाही? 20 आणि 60 टोटल मास किती झालं बेटा? 80 ग्रॅम्स. मग आता अगोदरचं मोमेंटम पहा बरं, 20 इंटू 2, परंतु 20 ग्रॅम्स आहे. अरे सॉर्नो बच्चा, सो त्याला किलो करण्यासाठी डिवाइड बाय 1000 करा, नाही तर 10⁻³ करा. कळतं ना सगळ्यांना? kg मल्टिप्लाय बाय स्पीड किती घ्या? 2 प्लस तो जो ठोकळा आहे त्याचं पहा m इंटू व्ही. यम किती आहे रे बेटा? 60. पण किलो करायसाठी 10⁻³ आणि त्याचा स्पीड किती आहे? 0. इज इक्वल टू फायनल दोघांचं किती झालं? 80 ग्रॅम्स. पण त्याला कसं लिहावं लागेल बच्चा मला? 80 इंटू 10⁻³ आणि ते कितीच्या स्पीडने चालले? व्ही. मग आता हे सोडवायचं. 0 आहे म्हणजे अख्खी टर्म काय झाली? डिस्ट्रॉय. मग आता डावीकडं आणि उजवीकडं 10⁻³ 10⁻³ काय झालं बेटा? कॅन्सल्ड. मग आता 2 इंटू 20 किती झालं बच्चा? हे 40. आणि तो मल्टिप्लाय मला 80 डिवाइड करा, हा तुम्हाला स्पीड भेटून जाईल 1/2 किंवा 0.5 मीटर पर सेकंड. समजलंय कन्झर्वेशन मोमेंटम सगळ्यांना? समजलंय का सगळ्यांना हे? आर यू ऑल अंडरस्टैंडिंग? क्या ये सारी चीज़ें क्लास 9th में थी? डू रिमेंबर, हे जे 9वीला आहे हा बेस वापरायचा 11वीला, जे 10वीला होतं तो बेस वापरायचा क्लास 12th मध्ये. कळतंय सगळ्यांना? बघ 0.5 मीटर पर सेकंड झाला चॅप्टर आपला. These are the formulae in this chapter. This is chapter at a glance. ये था हमारा पूरा चैप्टर. मंडळ आपले आभारी आहे. थँक यू व्हेरी मच फॉर युअर पेशन्स. अरे समजलं का नक्की सगळ्यांना?